नात्यांचा तिढा जर कधी निर्माण होत असेल तर मला वाटतं की तो विवाहाच्या नंतर जास्त जाणवतो. कारण विवाहाच्या अगोदर थोडंसं आईवडिलांचं वर्चस्व असतं, मुलं आईवडिलांचं ऐकत असतात आणि त्यामुळे जरा हे तिढे थोडे कमी असतात. असतात, नाही असं नाही, पण त्याला खूप असं कडक काहीतरी भूमिकेमध्ये ते नसतात. ओके. मग विवाहानंतर असं होतं काय? तर विवाहामध्ये मला असं वाटतं की जे मम्माज बॉय आहेत, अ, जी मुलं फारच आईचं किंवा आपल्या बहिणीचं ऐकतात, अशा मुलांनी चुकूनही विवाह करू नये. एका चांगल्या मुलीचं आयुष्याचं नुकसान त्यांनी करू नये. अगदी किरकोळ किरकोळ गोष्टींमध्ये जे वैवाहिक तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या आईचा सल्ला, बहिणीचा सल्ला घेत असाल, तर तुमच्यासारखं मूर्ख कुणीच नाही आहे. आणि त्याचप्रमाणे जर एखादी स्त्री, एखादी मुलगी जिला प्रत्येकच गोष्टीमध्ये आपली आई, आपले वडील, आपला भाऊ यांचं मत लागत असेल, तर त्या स्त्रीने किंवा त्या मुलीने सुद्धा चुकूनही लग्न करून कुणा पुरुषाचं आयुष्य खराब करू नये. कारण विवाह करणं म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात असते. एका साथीदारासोबत एक नवीन प्रवास तुम्ही चालू करत असता आणि असे मम्माज बॉय आणि मम्माज गर्ल किंवा डॅडीज बॉय अँड डॅडीज गर्ल, खूपच मम्मी मम्मी, पप्पा पप्पा करणारी जी मुलं असतात, ही आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात आणि आपल्या साथीदाराचं आयुष्य हे खूप चुकीच्या पद्धतीने त्याचं काय म्हणतो ना, नुकसान करायला भाग पाडतात. सो कुणाच्या आयुष्याचा नुकसान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. बेटर वे तुम्ही लग्नच करू नका आणि कुणाचं आयुष्य खराब करू नका. आणि जर लग्न केलं असेल आणि आता तरी सुधरा, आता तरी पुढे चला. कुणालाही तुमच्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा किंवा तुम्हाला अक्कल पडवण्याचा चुकूनही अधिकार देऊ नका. तुमचं वैवाहिक जीवन हे तुमच्या दोघांपुरतंच असू द्या, म्हणजे नात्यातला गुंता जरा वाढणार नाही आणि कदाचित तो निर्माणच होणार नाही. जे काही असेल ते तुमच्या दोघांमध्ये.